रोषणाई करा, दिवे लावा. अरे ब्रह्मेंच्या घरामध्ये उद्यापासून नाही आजपासूनच दिवाळी सुरू होणार आहे. दादा मी तुझं सामान घेतो. तुला बरोबर माहिती ना याच्यामध्ये पेढे असतील म्हणून. अरे आपल्या दापोलीच्या स्टँड वरनं घेतलेत पेढे. अरे बोलवा बोलवा सगळ्यांना, तोंड गोड करा सगळ्यांचं. या या या. नाही दादा आपण नंतर पेढे खाऊया. तू आराम कर, एवढा लांब आलास. आराम कुठला करतोय? लग्न घरात कधी आराम करता येतो का? आता आराम करायचा तो नवीन सुनबाई घरात आल्यावर. काय बाई? हो पण रूम मध्ये चल आपण बोलू सावकाश. अरे आता आपण बोलायचं नाही, आता आपण फक्त ऐकायचं नवऱ्या मुलाचं आणि नवीन नवरीचं. हो नवरदेव, तोंड गोड करा. घ्या. त्याची दाढ दुखते. हो दाढ दुखते. हो त्यामुळे तो काय खाऊ शकणार नाही आणि बोलूही शकणार नाही. चल 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 आराम करूया. चल 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 ये आराम कर. मला काहीही होत नाही. का उगाच खोटं बोलताय? अरे काय चाललंय? उगाच काहीतरी सांगून त्याला कुठे नेताय तुम्ही? नाही घालवत नव्हतो हो. अरे तूही दमलायस तोही दमलाय, सावकाश बोलूया ना. हा म्हणजे उद्या बोलू ना आपण शांतपणे, नाही का? उद्या? अरे उद्यापर्यंत ह्याच्या साखरपुड्याची तारीख सुद्धा ठरलेली असेल. मग बोलून काय उपयोग आहे? तोपर्यंत हे पेढे आणि लग्न ठरल्याचा आनंद दोन्हीही शिळ झालेला असेल. आता आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण नवा आनंद आणणार आहे. आणि माझ्या आयुष्याचं काय? म्हणजे ते म्हणजे आता तुझे आपलं घर, आपलं आयुष्य, आपला आनंद म्हणतोस ना, या सगळ्या आपल्या गोष्टींमध्ये मी पण आहे का तूच आहेस पण? तू का बोलतोयस? कशाबद्दल बोलतोयस? अरे मला काहीही कळत नाहीये. नाही तुला काहीही कळत नाही हाच प्रॉब्लेम आहे ना दादा मामा. कारण कळत असतं तर तू असा वागलाच नसतास. आदित्य, सगळ्यात आधी तुझा हा चढलेला आवाज आणि चढलेला पार दोन्ही खाली कर. ज्या पद्धतीने तू आता माझ्याशी बोलतोयस ना ते मला चालणार नाही. ठीक आहे तू म्हणशील तसं, पण मग माझ्या बाबतीतले निर्णय मला न विचारता घेतलेले आता मलाही चालणार नाही. त्यामुळे तुझा जो रघ्या का कोण मित्र आहे त्यांना प्लीज फोन कर आणि सांगून टाक की सॉरी मला त्यांच्या मुलीशी लग्न करता येणार नाही. काय तमाशा लावलाय हा? हा तमाशा नाहीये दादा मामा. आयुष्य आहे माझं. याचा तमाशा तू म्हणतोयस. आधी तोंडावर. हा एक वेळ तू मला बोललास ना तो राग मी सहन करीन, पण दादाशी या भाषेत बोललेलं इथं कोणालाही आवडणार नाही. आदित्य मान्य आहे की तुला दादाचा निर्णय पटलेला नाहीये, पण काय पटलेलं नाहीये? काय मान्य? कोणाला काय पटलेलं नाही? मी घेतलेला निर्णय पटलेला नाहीये. नाही दादा त्याला तसं म्हणायचं नाही. मग कसं म्हणायचंय? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जो काही निर्णय घेतोय तो आदित्यच्या भल्यासाठीच घेतोय. माझ्या भल्यासाठी? अरे मग मला एका शब्दाने विचारलं नाहीस. मला न सांगता माझं का लग्न ठरवलंस दादा मामा? एक मिनिट. हा विषय तुझ्यासमोर अनेक वेळा काढला गेला होता आणि मी एकट्याने नाही, आम्ही सगळ्यांनी तुला विचारलं होतं की बाबा तुझ्या मनात कोणी मुलगी आहे का? तुला कोणी आवडले का? तुला कोणाशी लग्न करायचंय का? तर तू एकदाही धड उत्तर दिलेलं नाहीस. पण म्हणून न सांगता न विचारता डायरेक्ट लग्न ठरवून आलास. त्याच्यात काय विचारायचं आणि सांगायचंय? माझं लग्न आहे ना दादा मामा. अरे मला एकदा विचारलं असतं तर मी काय नाही म्हणणार होतो का? नाही म्हणणार नव्हतास ना. मग आता कशाला आरडाओरडा करतोयस आणि मला फैलावर घेऊन जाब विचारतोयस? कारण मी या लग्नाला तयार नाहीये.
काय काय कारण सांग मला एक तरी. नाही, खूप आहेत कारण. मला पटेल असं एकच कारण सांग. मी त्या मेघनाला ओळखतही नाही. ओळख होईल पुढे. मी तिच्याशी एक शब्दाने बोललो नाहीये. त्यात माझी चूक नाहीये. पुढे मला मला वेळ हवाय. तुझी लग्नाची वेळ झाली. पुढे माझं ऑफिस, माझं करिअर, ते उत्तम चालू होतं, उत्तम चालू राहील. पुढे या घरातल्या सगळ्यांशी तिचं जुळतं का आहे. ती जबाबदारी माझी. पुढे मग माझ्याशी तर जुळलं पाहिजे ना. ती जबाबदारी तिची. पुढे दादा, मला तू माझं ऐकूनच घेत नाहीयेस. ती ऐकून घेईल. पुढे अरे पण ती माझी मैत्रीण नाहीये, आणि जी माझी चांगली मैत्रीण आहे ना, तीच माझी बायको असायला हवी. सई, कुठे निघालीस? घरी. मग आलीस कशाला? असंच. असंच? हो असंच. मग आलीस तर थांब ना, लगेच घरी कशाला जातेस? असंच. तेही असंच. हे सगळं असंच करतेस तर मग फोनही उचलायचेस ना माझे. असंच. तू फोन केला होतास? चेक कर, 10-12 केले. कसं चेक करणार? फोन नाहीये माझ्याकडे. घरी ठेवून आलीये मी. का? असंच. असंच. एनिवे, मी निघते. तुला डिस्टर्ब नाही करत. सई, थांब ना. बस. प्लीज. आदित्य यार, तू असं नको ना वागत जाऊस. असं म्हणजे कसं? हे 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 असं म्हणजे नक्की कसं? अरे जात होते ना मी. का अडवलंस मला? मी दूर जात असेल तर मला पुन्हा जवळ येऊ देऊ नकोस. का पण? कारण मी तुझ्या मला खूप भीती वाटतेय. कोणाची? कशाची? मला नाही माहिती कशाची, पण वाटतेय. मी जाऊ का प्लीज? सई, नको प्लीज. थांब ना. बरं झालं तू आज आलीस. मलाच इथं एकटं वाटतं. ते म्हणजे ओव्हरऑलच एकटं एकटंच वाटतंय. तुला काय एकटं वाटतंय? असंच. पण आता या सिच्युएशन मध्ये मला एकटं वाटायला हवं ना. का? तुझं लग्न ठरतंय ना. हो मग. अरे म्हणजे तुला कंपनी मिळणार. ते काय म्हणतात ते, एकाचे 2 हात होणार. नवीन व्यक्ती येणार तुझ्या आयुष्यात. अग्रीड. मग मी एकटी पडेन ना. हे असं काही होणार नाहीये. असं तुला वाटतंय, पण तिला तसं वाटलं नाही तर? तुझी बायको कशी असेल रे? तिचं आणि माझं जुळेल की नाही? मला ती आणि तिला मी पटले नाही तर? तुझी आणि माझी तशी तिची आणि माझी मैत्री नाही झाली तर? तिने मला दूर लोटलं आणि तू पण माझ्यापासून कायमचा दुरावलास तरी कदाचित ही भीती वाटतेय मला. ब्रीद इन. अरे पण मला खरंच. ब्रीद इन, ब्रीद आउट. माझ्या लग्नाचा जेवढा तू विचार करतेस ना, तेवढा बहुतेक मी नाही करत आहे. पण केला पाहिजे आता. पण बाकी इतर विचार एवढे येतात ना डोक्यामध्ये की मग तो विचार करताच येत नाही. अरे पण मग बाकीचे विचार मनातून काढून टाकायचे. कसे काढू? तसं केलं तर तुलाही काढून टाकावं लागेल ना आयुष्यातून. म्हणजे तू माझा विचार करतोयस? हो. काय विचार करतोयस? खरं सांगू? सांग ना. तुझ्यासारख्या वेड्या पागलच्या क्रॅकपॉट मुलीचा इलाज कुठून करायचा? आणि जर इलाज करता येत नसेल तर तुला एकटीला कसं सोडायचं?
तुझ्यासारख्या गॉनकेस मुलीला जर मोकळं सोडलं ना तर माहित नाही किती लोकांची वाट लावशील, किती लोकांचे आयुष्य बर्बाद करेल ती. आदित्य, हा, आला 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 राग, आला राग. हा असाच राग मला मगाशी आला होता, काहीतरी फालतूचं बोलत बसली होतीस नाही ते. अरे पण मी फक्त मी आता पुन्हा तुला कधीही एकटं सोडणार नाहीये शमशेर सिंग, कधीच नाही. आणि हे मी तुला याआधी खूप वेळा म्हणलोय आणि आत्ताही तेच म्हणतोय. आणि माझ्याशिवाय तू आणि तुझ्याशिवाय मी इनकम्प्लीट आहोत, अपुरे. आणि असं अर्धमुर्ध आयुष्य मी तुला कधीच जगू देणार नाहीये, कळलं? चकली चकलीत तर वेगळीच मजा आणली हा. हा दादा नव्हता ना. नाही पण म्हणजे दादाचा कसा हातखंड आहे ना चकलीवर. हा. म्हणजे आता दादा नसताना अशी चकली होणं म्हणजे. हो ना, कशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली अगदी. भाई बंधू यावर्षी चकल्या जिंकल्या. जिंकल्या, जिंकल्या. माझ्यासारख्या चकल्या तुम्हाला बनवता येणं शक्यच नाही. असं तुला वाटतं रे, गैरसमज आहे तुझा. मी तर म्हणतो तू या वर्षीपासून चकली करणं सोडून दे. हो हो हो, चकलीचं गमक सापडलंय आम्हाला. ती काय भेळ वाटते तुला? अशी मिक्स केली साधी की झालं? अरे त्याच्यासाठी तपश्चर्या करायला लागते. साधन आहे वर्षानुवर्षांनी. अरे पण चव न घेतच याला काय अर्थ? हो ना, आणि पुरावा समोर असताना निकाल न देणारा जज बघितलाय कधी? अरे हरण्याची भीती वाटते त्याला, नाही तर आतापर्यंत खाल्ली असती. मी नाही कोणाला घाबरत वगैरे. मग खा ना चकली. हा, खा ना, खा ना, खा 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 खा, खा ना. खा. आता का? हा? आता का घे. खा खा. काय दादासाहेब, काय निकाल काय? हं. एक मिनिट मला सांगा, कुणी केल्यात ह्या चकल्या? इतक्या चांगल्या झाल्यात ना की या तुमच्या हातच्या नक्की नाहीयेत. सांगा मला, कुणी केल्यात नक्की ह्या चकल्या? नाही हा बोलतो. खरं सांगू, खरं सांगू, याने खा. हा बाईचा केस आपल्या घरात. खरं खरं सांगा, कोण आलं होतं आपल्या घरी? मी बघतो. थांबा तुम्ही. अरे मी योग्य नाही तुम्ही थांबत, मी बघतो. येतो ना भाई मी. काय कोण आलं? अरे आपल्या दारात कोणीतरी ठेवून गेलं होतं. उघडू का? नको 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 नको. ही वाडीतली पोरं खोड्या करतात काहीतरी. फटाका असेल डब्यात.
काय एवढं घाबरतो बंधू? ते मी उघडतो. काय एवढे लाडूच आहेत. अरे लाडू कोणी पाठवले? आणि चिठ्ठी पण आहे काहीतरी. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. रव्याचे लाडू पाठवते, सर्वांनी खाऊन घ्या. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाला मला घरी बोलवा. तुमचीच तुमचीच काय? अरे काय वाच ना. तुमची सिंधू. हा बोल आदित्य. सई प्लीज ताबडतोब इथे आहे ना. इथे कुठे आहे? इथे म्हणजे घरी ग, माझ्या घरी आहे. नाही नको. का नाही? नाही अरे मला नाही जमणार यायला. आणि दादा मामा पण आले असतील ना आता परत. अगं हो म्हणूनच. म्हणूनच अगं हो, दादा मामाने तुला भेटायला घरी बोलवलंय. तू मस्करी करतोयस माझी? अगं मस्करीची कुस्करी झाली इथे. काही कळत नाही, मी खरं तेच सांगतोय. दादा मामाने तुला ताबडतोब घरी भेटायला बोलवलंय. अरे पण कशासाठी? दादा मामाने दिलेली गुड न्यूज काल मी ऐकली ना. मला तिथे बोलून परत तेच जर का ते सांगणार असेल तर मला नाही यायचं. अगं नाही, त्यासाठी नाही, पण बहुतेक माझ्या लग्नाचाच निर्णय घेण्यासाठी बोलवलंय त्यांनी तुला. काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ, आता काल घरी जो काय माझ्या लग्नावरनं वाद झाला ना, त्याच्यानंतर तो खूप चिडला होता, कुणाशीच बोलत नव्हता. आणि मग त्याने तुझ्या आजची चकली खाल्ली आणि त्याला काहीतरी झालं. काहीतरी झालं म्हणजे? त्यांची तब्येत ठीक आहे ना? त्यांना काही तसं नाही ग. झालं म्हणजे अगं चमत्कारच झाला. त्याला तुझी चकली आवडली आणि तो सगळ्यांशी बोलायलाच लागला. हो अच्छा. आणि आता तुझी परीक्षा घ्यायची म्हणतोय ग तो. परीक्षा? कसली परीक्षा? वधू परीक्षा, होणाऱ्या सुवासिनीची सत्व परीक्षा. एक मिनिट, म्हणजे दादा मामा मला सून? नाही नाही नाही, हे सगळे भाई मामा आणि बंधू मामाचे अंदाज आहेत. दादा मामाचं काय याचा मलाही अंदाज नाहीये. आणि तो अंदाज जर येणं गरजेचं असेल तर आधी तुझं इथे येणं गरजेचं आहे. अरे पण आदित्य मी हे बघ सई, प्लीज आता नाही म्हणू नकोस ना. आदित्य अरे तू ऐकून घे माझं. सई हे बघ, आयुष्यात असा एक क्षण येईल जेव्हा मी पुढचा मागचा विचार न करता डोळे मिटून तुला हो म्हणून टाकेल. कुठलेही आडेवेडे घेणार नाही, नाही तर मुळीच म्हणणार नाही. सई आज माझी टर्न आहे, त्यामुळे प्लीज तूही नाही नको म्हणून हो म्हण सई. प्लीज प्लीज हो म्हण. हो म्हण ना सई, हो म्हण, हो म्हण. हो हो आदित्य, मी हो म्हणतीये. मी तयार आहे. थँक्यू सई, थँक्यू व्हेरी 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 मच. लवकर ये, मी वाट बघतोय. एक मिनिट सई, तू त्याला घरी यायला हो म्हणालीस की नाही? नाही तसं काही होणार नाहीये. पण दादा मामाच्या मनात ती परीक्षा म्हणजे आदित्यशी लग्न लावण्यासाठीची परीक्षा असेल का ती? हो हो तेच, वधू परीक्षा म्हणजे तेच. बरोबर ओळखलंस तू.
तुझं आणि आदित्यचं लग्न लावून देणार आहेत दादा मामा. हे आदित्यच्या आधीच्या सोन्याच्या बाटल्या आमच्या लग्नात घातल्या होत्या तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. आप्पा आप्पांनी करायला सांगितलं असणार आहे. हे आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. तू या घरची सून आहेस की नाही? सोन्याच्या हातात असल्याविना या बांगड्यांना शोभा नाही. या बांगड्या तर तुझ्यासाठीच बनल्या असं वाटतं. जसं हे घर ते तुझ्यासाठीच बनलं असं वाटतं, हो की नाही सूनबाई? शुभ दीपावली. हो. तुला पण काय कुठं काय 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 नाही. आधी 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 ए आधी मला खोटेपणा आवडत नाही, पण या घरातल्या लोकांनी खोटेपणा हीच या घराची जीवनशैली बनवलेली आहे. खरं तर तू ह्या घरातली नाहीयेस, पण आत्ता ह्या घरात उभी आहेस, त्यामुळे ह्या घराचा एक भाग झालेली आहेस. मी तुला काही प्रश्न विचारले तर त्याची खरी खरी उत्तर तू देऊ शकशील का? जमेल तुला द्यायला खरी खरी उत्तर? हो. मग मला असं सांग की ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की तू काल ह्या घरामध्ये आली होतीस. खरंच आली होतीस का? हो. का आली होतीस? ते मी नाही तत्पप्पा करू नकोस. चटाचटा प्रश्नांची उत्तर दे. कुणी बोलवलं होतं तुला या घरात? मला बंधू मामा आणि भाई मामांनी फोन केला होता. दिवाळीच्या दिवशी मी घरी एकटी होते आणि इथे पण बरीच कामं होती, म्हणून मग त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मी पण हो बोलले. एखाद्याला मदत करण्यात काही चूक तर नाहीये ना दादा मामा? नाही त्याच्यात काहीच चूक नाहीये. फक्त मला जास्त रस आहे तो तू कशामध्ये मदत केली होतीस, कुठल्या कामात मदत केली होतीस याच्यामध्ये. काय मदत केली होतीस तू? मी ते फराळ बनवण्यासाठी. तू नाही म्हणजे तुला साधी रीतभात कळत नाही, डावं उजं कळत नाही,
साधी भांडी इकडनं तिकडे नेताना तुझी भंभेरी उडते आणि तुला फराळ बनवता येतो. नाही येत नाही, पण थोडं थोडं शिकले मी काल. अच्छा, म्हणजे जी गोष्ट आम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करून बनवायला शिकलो ते तू एका दिवसात शिकलीस. नाही सगळं नाही शिकले, पण चकल्या. चकली. ही चकली कोणी बनवली? सांग ना, कोणी बनवली की चकली? हो दादा मामा, मी बनवली. अशक्य. ही गोष्ट त्रिवार अशक्य. का? काय झालं? वाईट झालीये का? नाही नाही, वाईट झाली असती तर माझा विश्वास बसला असता, पण ही तर अप्रतिम झाली आहे. म्हणजे मला म्हणायचं होतं की बरी झालीये, पण खरं तूच बनवलीस ही चकली. माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण खरंच मी बनवली आहे. हो ठीक आहे, ठेवला तुझ्यावरती विश्वास. मग आत्तापासून तुझी खरी परीक्षा सुरू होती. काय पोरकटपणा चाललाय? चला आरतीच्या तयारीला लागूया. ती काय उत्तर देणार होती हे तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये, आणि तुला काय उत्तर ऐकायचं होतं हे तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये. बंधू मामा हे बघ, मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, जे तुझ्या समोर बसलं आहे. हा पटकन मेघनाची केस डिसमिस कर आणि सईची केस फाईल उचल. बंधू मामा, मला मेघनाशी लग्न करायचं नाहीये, म्हणजे सई बरोबर करायचंय असं नाही ना. लग्न हे होणारच. लग्न हे करावंच लागणार, जसं लक्ष्मीचं नारायणाशी झालं होतं तसंच. नाही आता आमची झाली नाही, पण तुमचं होणार. आप्पांनी ग्रीन सिग्नल दिला असेलच, आता दादाची गाडी पुढे सरकली पाहिजे. अक्षता कुठे आहेत? कोण अक्षता? अक्षता राईस किचन मध्ये आहे. उत्ता. दादा मामा मी आणते. सई, तू मामा जे काय म्हणत होता त्याच्याकडे लक्ष नको देऊस बरं का, फार मनावर नको देऊस. कुठल्या मामांचं? किती मामा आहेत रे तुला? अरे होस की, ते आहे नाही का, पण मी आत्ता तरी बंधू आणि भाई मामाचं बोलतोय. ते कसं
मस्करीत मस्करीत काहीतरी बोलून जातात ग. हो. आणि दादा मामा त्यांचं काय? ते जे काही मला सांगणार आहेत ती गोष्ट मी मनावर घेऊ की नको घेऊ? तुला काय वाटतंय का तो काय सांगणार आहे तुला? मला काय माहिती, पण ते दादा मामा नाही. कसं आहे, दादा मामा जे काही करतात जे काही बोलतात ते बरोबरच असतं. तुला हसू येत आहे? तुला टेन्शन नाही येत? टेन्शन कशाला घ्यायचं? त्यांनी काही डिसिजन घेतला तरी लगेच 7 फेरे थोडे घ्यायचे आहेत. आपल्यात 7 फेरे नसतात, सप्तपदी असते. का? मला 7 फेरे हवेत. मला खूप आवडतात ते. असं ना खूप भारी फील असतो त्याच्यात. बर बाई, तू हे 7 काय 14 फेरे घे. आणि मला ते काय ते बघ असं बांधलेलं असं विंडशाईन सारखं असतं आणि असं हँगिंग असतं इथे. मुंडावळ्या. हा, मुंडावळ्या मला त्या हव्या. त्या फार क्यूट दिसतात रे. बर. आणि हा, मला ती डोली नकोय. गुड. हे असल्या गोष्टी मलाही आवडत नाही. मला पण आवडत नाही. आणि तसंही डाडू आणि चंदू काकांना ती डोली झेपणार पण नाही. हे असले जे ते फिल्मी शो ऑफ असतात ना ते करायला मला अजिबात आवडत नाही. मी स्वतःहून चालत ये डाडू बरोबर. अजून काय? अजून हा, तो बघ तो पडदा असतो बघ दोघांमध्ये, तो असा धरतात अंतरपाठ. हा, तर तो जो पडदा असतो ना, तर त्यामधून असं चोरून एकमेकांना पाहायचं. मग हार घालताना कोणीतरी कोणाचे असं उचलून घ्यायचं, मग हार घालताच येणार नाही. मग ते चंद्रदर्शन असतं ते. त्याच्यानंतर मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव लिहायचं. या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात मला. जाम एक्साइटिंग वाटतात. हा, पण बिदाई नाही ठेवायची, कारण मग बिदाई झाली तर डाडू रडायला लागेल. आणि मग डाडू रडायला लागला की मला पण खूप रडू येईल आणि मग तो मला सोडणारच नाही. सोडायचंच नसेल तर लग्न कशाला? तेच तर. म्हणूनच लग्न करायचं, बिदाई नाही करायची. ओके, नोटेड. आणि रिसेप्शनला ना मी असं उगाच खोटं खोटं हसून बोलणार नाही लोकांची. मी अशी मस्त शमशेर सिंग सारखी बसून राहणार. आणि तू लाज्य आहेस ना, तू बोलत राहा सगळ्यांची हसून वगैरे.